सोळाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं इथे विचार मंचावर उपस्थित असलेले मान्यवर आणि उपस्थित समविचारी प्रेक्षक, खरं तर मला असा प्रश्न पडला की एवढे सगळे सखोल अभ्यास केलेले विचारवंत इथे आहेत, माझी पात्रता आहे की नाही इथं बोलायची यांच्या बरोबरीने, हा मला प्रश्न पडलाय. मी खरं तर यांना प्रेक्षकात बसून ऐकलं पाहिजे, पण ठीक आहे. मराठी नाट्यसृष्टीतला मला असं वाटतंय की मी कदाचित एकमेव सत्याचा शोध घेणारा विवेकी अभिनेता असेल. आणि अभिनेता हे महत्वाचं आहे की अभिनेता काय करतो की लेखकाचा आशय, त्याला जे काय म्हणायचंय त्यातलं बिटवीन द लाईन्स समजून घेऊन ते मना मेंदूत उतरून ते अत्यंत सोप्या पद्धतीनं, छान पद्धतीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. तसंच यांचेच विचार आहेत आणि आपल्या महामानवांचे विचार आहेत, अनेक विचारवंतांचे विचार आहेत. ते जे काही थोडेफार मी वाचलेत, मनाबिंदूत मुरवलेत, ते तुमच्या समोर आणखी सोप्या पद्धतीनं मांडू शकेल असं मला वाटतंय अभिनेता म्हणून. खरं तर अभ्यासू विचारवंत म्हणून हे खूप मोठे आहेत. बोलायला सुरुवात करण्यापूर्वी मी आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी कोरोनापेक्षा भयानक व्हायरसावर या मंचाद्वारे एक लस उपलब्ध करून दिली आहे. या देशामध्ये कोरोना काल परवा आला हो, पण गेली हजारो वर्ष इथे जी सामाजिक महामारी आहे, बहुजनांच्या मेंदूमध्ये ब्राह्मण्यवादी विचारांचा विषाणू पेरण्याचं जे कारस्थान चालत आलेलं आहे, त्यावर लस शोधायचं काम आपल्या अनेक महामानवांनी केलं. ती लस तुम्ही या मंचावरून मिळवून देत आहात, हे खूप मोलाचं काम आहे. हा विषाणू खूप सूक्ष्म आहे आणि तितकाच घातकही आहे. आपल्या मेंदूत कुठून कसा घुसेल हे सांगता येत नाही. बरीच उदाहरणं आता आपण ऐकली, मीही काही उदाहरणं देतो. काल परवाच मी आपल्या समविचारी मित्राची पोस्ट वाचली, त्यानं लिहिलं होतं, काल मी मित्राच्या मुलीचे सीबीएसई बोर्डाचे 7वीचे मराठी विषयाचे पुस्तक पाहिले. प्रकाशन नागपूरचे आहे. संपूर्ण पुस्तक सावरकर आयुष्यभर इंग्रजांविरुद्ध कसे लढले आणि शिवाजी महाराज कसे देवभोळे होते अशा चुकीच्या माहितीने भरलेले होते. ही काल परवाची पोस्ट आहे. दुसरं उदाहरण, मागच्याच आठवड्यात RSSच्या पांचजन्य या ऑनलाईन पोर्टलवर बाबासाहेब आंबेडकरांविषयी लिहिलेल्या लेखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सावरकर यांच्यात हिंदू समाज एकत्रित आणि संघटित करण्यासाठी कशी सहमती होती आणि दोघांनाही मनापासून असं वाटत होतं की परधर्मीयांच्या आक्रमणापासून रक्षण करण्यासाठी हिंदूंनी तयार व्हावं, अशी धडधडीत खोटी माहिती बिनदिक्कतपणे छापली होती. बाबासाहेब सीएचे कसे समर्थक होते वगैरे दिशाभूली वरच्यावर केली जाते, आपण वाचतो व्हॉट्सअप फॉरवर्ड्स मध्ये. कलम 370 ला बाबासाहेबांनी कसा विरोध केला हे अर्धसत्यही आपल्याला वारंवार ठासून सांगितलं जातं. तिसरं उदाहरण, मी लहान असताना 7वी 8वीत असताना आमची सहल गेली होती कोल्हापूर पन्हाळ्याला. त्यावेळी आमचे एक सर होते, ते बऱ्याच मुलांना शाखेत घेऊन जायचे. खेळायला मिळतो म्हणून बरेच मुलं तिथं जायची शाखेत. ती मुलं कुजबूज स्वरूपात आम्हाला सांगत होती शाहू महाराज कसे स्त्री लंपट होते, इथं पासून ते घसरगुंडी पर्यंतचे अनेक गलिच्छ किस्से रंगून रंगून टीनेजर मुलांना सांगितले जात होते. आणि ते सगळे किस्से सगळं मुलं शाहू पॅलेस वगैरे सगळं बघत होते. चौथं उदाहरण, जे
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ग्रामीण भागात अजूनही बहुसंख्य लोकांची अशी पक्की समजूत आहे की संत तुकाराम हे भोळे भाबडे, दिवाळी निघाल्यामुळे संसार उधळून देवाधर्माला लागलेले व्यवहार शून्य टाळकुटे संत अजूनही बहुजनांच्या घरात मी बघतो की देवाऱ्यात अजूनही गरुडावर बसून वैकुंठाला निघालेल्या विष्णुपंत पागनीसांचा फोटो पूजला जातो. संत तुकाराम सिनेमात तर एक प्रसंग आहे, आम्हाला शाळेत असताना संत तुकाराम सिनेमा दाखवला होता. त्यात एक प्रसंग आहे की एका शेतकऱ्यानं त्यांना नोकरी दिली होती की त्यांच्या शेतीत सांभाळण्याची तुकाराम महाराजांना, आणि तुकाराम महाराज अभंग म्हणत बसले, टाळ कुटत बसले, चिपळ्या वाजवत बसले, आणि इकडे पाखरांनी गुराढोरांनी शेत सगळं खाऊन टाकलं, तरी त्यांना कल्पना नव्हती. आता विठ्ठलाला प्रश्न पडला की आता हे सगळं माझ्या कपाळी दोष येणार की हा भोळा बाबडा माझा भक्त माझं भजन म्हणत बसला, आणि आता ते सगळं पिकाची नासधूस झाली, आता तो शेतकरी याला धारेवर धरणार आणि सगळा दोष माझ्या कपाळी येणार. मग विठ्ठलानं काय शक्कल लढवली, त्यानं असं आकाशातून ओंजळीतून भरपूर धान्य त्या शेतकऱ्याच्या खळ्यात ओतलं, आणि त्या शेतकऱ्याला अपेक्षेपेक्षा धान्य जास्त मिळालं म्हणून तो खुश झाला. अशा प्रकारे विठ्ठलानं आपल्या संताला वाचवलं. आम्ही लहानपणी टाळ्या वाजवल्या त्या सीन बघून. तर ब्राह्मण्यवादी व्हायरस बहुजनांच्या मेंदूमध्ये असा अलगद सोडला जातो, त्याचा संसर्ग फार वेगाने होतो आणि संपूर्ण मानव जातीत ही सामाजिक महामारी विषमतेचा रोग पसरवते. जसं मगाशी संध्याताई आणि सगळेच म्हणाले, जसं आपल्याला शिवाजी महाराज म्हणजे अफजल खानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटं कशी तोडली आणि आग्र्याहून सुटका कशी झाली, या पलीकडचे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे कायदे करणारे, दुष्काळात शेतकऱ्यांना आधार देणारे, सर्व जातीचे हिंदू आणि मुसलमान सैनिक आपल्या पदरी महत्वाच्या अधिकार पदांवर नेमणारे, स्त्रियांचं रक्षण करणारे शिवाजी महाराज कधीच आपल्याला शिकवले जात नाहीत. ते आपल्यापर्यंत पोचू न देण्याचं काम हा विषाणू अत्यंत काळजीपूर्वक करतो. कारण या आणि सगळ्या महामानवांचा खरा इतिहास मांडलं जाणं हे या विषमतावादी लोकांना मानवणार नाही. ज्या लोकांना गुलाम बनवायचं असतं, ज्याला लोकांना गुलाम बनवायचा असतो, तो काय करतो, त्या गुलामांच्या मना मेंदूवर ताबा मिळवतो, त्याच्यावर कब्जा पहिल्यांदा मिळवतो, त्यांना स्वतंत्रच होऊ देत नाही. हो, गुलामांपर्यंत जर महामानवांचे खरे विचार पोचले, खरे महामानव पोचले, ते शहाणे झाले, ते ज्ञानी झाले, तर ते आपल्या वर्चस्वाखाली राहणार नाहीत अशी भीती त्यांना वाटत असते. म्हणून त्यांना जागा करणाऱ्या महामानवांचा जो इतिहास आहे तो शक्यतो कलुषित करायचा. आता आपण ऐकलं तसा विकृतही करायचा, प्रसंगी खोटं नाटं लिहायचं, त्यांचं खरं कार्य, खरे विचार दाबून ठेवायचे, दडपून ठेवायचे आणि त्यांना वेगळ्याच सुरस चमत्कारिक कथांमध्ये अडकवून टाकायचं. हे उद्योग हजारो वर्षांपासून सुरू आहेत. मग काय करायचं की संपूर्ण देशावर ज्या संतांना प्रभाव गाजवला त्या संत नामदेवांसारख्या व्यक्तिमत्वाला कच्चा मडकं म्हणून हिणवायचं. त्याचं कारणच आहे की त्यांचं महान कार्य दुर्लक्षित करून ते खोजे होते, ते सामान्य होते, आणि खरी असामान्य स्थिती ही फक्त आमच्याकडेच असते हे बिंबवायचं. मग ज्ञानेश्वरांपासून कानोपात्रा, सावतामाळी, चोखामेळा, नरहरी सोनार, जनाबाई अशा विविध जातींमधल्या संतांना एकत्र करून मूर्तीपूजा, कर्मकांड, जातीभेद यावर प्रहार करणारे कुशल संघटक, प्रतिभावंत कवी, संवादक आणि केवळ महाराष्ट्रच नव्हे तर द्वारका, मारवाड, बिकानेर, मथुरा, हरिद्वार, पंजाब पर्यंत आपल्या समतेच्या विचारांचा प्रभाव पाडणारे त्या काळातले खऱ्या अर्थाने ग्लोबल संत नामदेव महाराज आमच्यापर्यंत पोहोचू न देता, आपल्याला फक्त काय माहिती नामदेवांच्या बद्दल तर विठ्ठलाने त्यांच्या हातचा प्रसाद कसा खाल्ला आणि शिळी भाकरी त्या कुत्र्याला टोचू नये म्हणून तूप घेऊन नामदेव महाराज कसे त्याच्या मागे धावले. अशा सुरस आणि चमत्कारिक कथांमध्येच त्यांना मर्यादित ठेवलं संतांना. त्यांना महान म्हणायचं, या सगळ्यांना ते महान म्हणतात, पण त्यांचं खरं महात्म्य कशात आहे हेच लपवतात. आपण आता इथे सगळे जमलोय, हे आपण परिवर्तनाच्या चळवळीतले सहकारी आहोत. एवढ्या उन्हात आपण इथे बसलोय, या विचारवंतांचे विचार ऐकतोय, ते आपल्याला कुठेतरी पोचवायचे, हा विषाणू पसरू न देण्याचं काम करायचंय आपण. तर ब्राह्मण्यवादाने भरकटवलेल्या, दिशाभूल केलेल्या सर्वसामान्य लोकांना महामानवांचे खरे विचार पटवून देण्याचं काम करताना कायमच आणि विशेषतः आजच्या काळात
आपल्या पुढे खूप मोठं आव्हान आहे. पूर्वी हा व्हायरस कुजबूज स्वरूपात पसरवला जात असेल, पण आज तो उघड जाहीर सभेत बोलून, छापून किंवा व्हॉट्सअप फॉरवर्डच्या माध्यमातून पसरवला जातोय. त्याही पुढे जाऊन अभ्यासक्रमात अशा गोष्टी घुसडण्याचं काम राजरोसपणे सुरू आहे. अशा वेळी आपल्या मुलाबाळांपासून भोवतालच्या बहुजनांपर्यंत सत्य पोहोचवताना आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. खूप आग्रही स्वर लावून किंवा मला सगळं माहिती आहे तुम्ही ते गपगुमान ऐकून घ्या असं आक्रमक पवित्रा घेऊन हे साध्य होणार नाही. परिवर्तन हे एक शास्त्र आहे. जसं आपण विज्ञान शिकतो आणि मग शिकवता येतं, मॅथमॅटिक्स शिकतो तरच शिकवता येतं आपल्याला. सायकोलॉजी असू दे, सायकॅट्री असू द्या, आधी शिकावी लागते, मग आपल्याला त्याचा परिणामकारक पद्धतीने वापर करता येतो. तसंच विज्ञान, जसं परिवर्तन आपल्याला घडवायचं असेल तर ते शास्त्र म्हणून आपल्याला शिकलं पाहिजे. आपल्याला ज्यांना बदलवायचंय त्यांना कसं बदलवायचं, त्यांच्या मनावर नेमका कशाचा पगडा आहे, आपल्याला हवं असलेलं परिवर्तन घडवून आणायचं असेल तर त्यांच्याशी कसा संवाद साधायचा, याचा नीट अभ्यास करायला पाहिजे. इथं खरं तर गौतम बुद्ध कामी येतात. म्हणजे आपल्याला ज्यांना बदलवायचंय त्या बहुजनांविषयी आधी आपल्या मनात प्रेम पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, कळवळा पाहिजे. तरच म्हणजे आपल्याकडे ही भूमिका येणार नाही की माझ्याकडे ज्ञान आहे, मी तुम्हाला शिकवायला आलोय, असं नाही होणार. आपण त्या कळवळ्यानं त्यांच्यापर्यंत पोहोचलं तर, गर्विष्ठ भूमिका न घेता पोहोचवलं तर आपल्याला परिवर्तन करता येईल, अन्यथा आपल्याला परिवर्तन करता येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ शेतकऱ्यांविषयीचे अनेक सुंदर अभंग तुकोबारायांच्या ग्रंथात आहेत, अनेक असंख्य अभंग आहेत. आळ साळुंखेंचं तर त्याच्यावर पुस्तक आहे तुकारामांचा शेतकरी नावाचं. ते अभंग आपण बहुजनांपर्यंत पोहोचवले तर आपोआप लोकांच्या लक्षात येईल की हा माणूस, जो माणूस आदर्श उत्तम शेती कशी करावी हे अभंगांमधून सांगतो, त्या माणसाचं शेतीविषयक ज्ञान, कौशल्य त्या शेतकऱ्याला उपयोगी पडलं आणि म्हणून त्याला जास्त धान्य मिळालं. ते वरून काही विठ्ठलाने ते खळं भरलेलं नाही. तुकारामांनी ती उत्तम शेती करून दाखवली. खोल ओली पडे ते पीक उत्तम, असं पेरडीचं तंत्र शिकवणारा अभंग आहे त्यांचा. किंवा आळ करून पाणी कसं व्यवस्थित जर तुम्ही पोहोचवलं झाडापर्यंत, मुळापर्यंत, तर उत्तम फळ कसं येतं. तुका म्हणे आळा उदक देता येता फळा, असं असेल. पाळी नांगर पाभरी तण निवडून सोंकरी, तुका म्हणे घरी शेज जमा शेवटी, असा उत्तम कृषी सूत्र सांगणारा अभंग असो. एक तर अभंग इतका सुंदर आहे की सेत आले सुगी सांभाळावे चारी कोण, पिका आले परी केरे पाहिजे जतन. सुगी आली, असं कणसांनी दाणे भरून शेत उभं राहिलं, आता ते चारी कोणांनी, चारी कोपऱ्यांनी सांभाळलं पाहिजे. आपल्याला पीक उभं राहिलंय पण ते जतन केलं पाहिजे, काळजीपूर्वक जतन केलं पाहिजे. सोकरी सोकरी विसावा तोवरी, नको खाऊ उभा आहे तो. सोकरी, अरे शेतकऱ्या, जोपर्यंत हे पीक उभं आहे, कापणी मळणी होऊन तुझ्या घरात येत नाही, तोपर्यंत विसावा घेऊ नको, उभा राहा इथेच. डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव. गोफण्याची गुंडा घाली पागोऱ्याचे नेटे, पळती हाहाकारे पाखरांची थाटे. आता हे भरलेली कणसं बघून पाखरांचे थवे थवे येणार. तू गोफण घराघरा फिरव आणि हाहाकार करत दगड उडव, म्हणजे ते पक्षी त्याचा नाश करू शकणार नाहीत, ते खाऊ शकणार नाहीत, शेताचं रक्षण होईल. हे सांगणारा माणूस पीक उद्ध्वस्त झालं तरी भजन म्हणत बसेल का? महाराशी शिवे कोपे ब्राह्मण तो नव्हे, तया प्रायचित्त काही देहत्यागिता नाही, असं ठणकावून सांगणारा माणूस भोळा बाबडा असेल. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन कमवा, श्रीमंत व्हा, त्यात काही चुकीचं नाही, पण उत्तम व्यवहार करून, कुणालाही न लुबडता, कुणालाही न फसवता, उत्तम प्रकारे व्यवहार करून तुम्ही धन जमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. तर खर्च करताना मात्र तटस्थ भावनेने, अलिप्तपणाने खर्च करा. हे सांगणारा माणूस व्यवहार शून्य असेल. हे जर आपण अभंग पोहोचवले तुकार, हे आपल्या अभ्यासक्रमात नाहीत. आपल्या अभ्यासक्रमात काय तर जे का रंजले गांजले हा एक अभंग असायचा मला वाटतंय. आणि भेटी लागे जेव्हा हे रेडिओवर कायम आपण ऐकायचो. आणि तुकाराम म्हटलं की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. याच्या पलीकडे आपल्याला अभंग अभ्यासक्रमात शिकवलेच गेलेले नाही.
ते आपल्याला बहुजनांपर्यंत पोहोचवायचे. मग तुकारामाविषयी कुठले चमत्कृतीपूर्ण घटना तुम्हाला सांगून कोणी फसवू शकणार नाही. म्हणजे वासी बेंद्रेंनी असं लिहिलंय की तुकारामांच्या नावावर जवळजवळ 150 चमत्कार खपवले गेले. 150 चमत्कार. जो माणूस म्हणतो की कपट काही एक नेणे भुलवायाचे लोक, डावू नेणे जडीबुटी, चमत्कार उठाउठी. चमत्कार उठाउठी म्हणजे बेसलेस, ज्याला काही गुडका नाही, शेंडा गुडका नाही, ज्याला पाया नाही, असे चमत्कार हे लोकांना भुलवायचं एक कपट आहे आणि ते मी जाणत नाही असं म्हणणारा माणूस, त्याच्या नावावर 150 चमत्कार खपवले. जो माणूस म्हणतो की नका दंतकथा येथे सांगू कोणी, कोरडे ते मानी बोल कोण, अनुभव येथे पाहिजे साचार, न चलती चार आम्हा पुढे. अनुभवाला एवढं महत्व दिलंय त्यांनी. आमच्याकडे दुसरी नाटकं चालणार नाहीत, अनुभव साचार पाहिजे, नका दंतकथा येथे सांगू कोणी. त्याच माणसाच्या नावावर दंतकथा खपवली या लोकांनी. पांचजन्यमध्ये RSS वाल्यांना बाबासाहेबांच्या प्रेमाचे जे उमाळे दाटून येत आहेत त्यातला फोलपणा समजावून सांगताना आपण आधी हे शोधायला पाहिजे की राज्यघटना तयार होत असताना RSS ची काय भूमिका होती. मग आपल्या लक्षात येईल की त्या काळात RSS जे मुखपुत्र होतो ऑर्गनायझर, त्यात एक लेख आला होता की या देशाची राज्यघटना एकच आहे, मनुस्मृती, आणि त्याचे शिल्पकार आहेत महर्षी मनू. आणि त्याच्यापुढे कुत्सितपणे असंही म्हटलं होतं की आज हे स्वयंघोषित ऋषी डॉक्टर आंबेडकर आणि महर्षी नेहरू या देशाची राज्यघटना बदलू पाहतायत. 30 नोव्हेंबर 1949च्या ऑर्गनायझर मध्ये हा लेख आहे. एक धादांत खोटा किस्सा मनुवादी लोक आजकाल व्हॉट्सअपवरून फिरवत असतात. त्यांच्या काही पुस्तकांमध्येही आहे, व्हायरल करतात तो किस्सा बराचदा. गांधी हत्येमध्ये सावरकर आरोपी होते. त्यांचे वकील भोपटकर नावाचे वकील होते. त्या भोपटकरांना एक दिवस म्हणे डॉक्टर आंबेडकरांनी फोन केला आणि त्यांना सांगितलं की मथुरा रोडवरच्या 6व्या मैलाच्या दगडाच्या तिथे या. सायंकाळी भोपटकर तिथे पोहोचले. तो समोरून कार चालवत स्वतः आंबेडकर एकटे आले. त्यांनी कार मधून भोपटकरांना एका निर्जन स्थळी घेऊन गेले आणि सांगितले की सावरकरांविरुद्ध कोणताही आरोप नाही, पुढे सांगितलं. आणि नेहरूंच्या आग्रहामुळे हा खटला त्यांच्यावर घातला गेलाय. वल्लभभाई पटेलांचं सुद्धा तिथे काही चालत नाही आणि त्यांना या खटल्यात मुद्दाम गोवण्यात आला आहे. तुम्ही निर्भयपणे लढवा, ते नक्की तुम्ही जिंकणार असं सांगितलं. आता हा निव्वळ काल्पनिक किस्सा आहे, याला कुठलाही पुरावा नाहीये. पण हा किस्सा फक्त असा व्हॉट्सअपवर फिरवत नाहीत ते. विक्रम संपत यांनी लिहिलेला सावरकर अ कॉन्टेस्टेड लिगसी या पुस्तकात तो आहे. मनोहर मालगावकर यांच्या द मॅन हू किल्ड गांधी, ज्याच्यावर आता सिनेमा आला. डॉक्टर अमोल कोल्हेंनी नथुराम गोडसेची भूमिका ज्यात केली, द मॅन हू किल्ड गांधी, त्या पुस्तकात हा किस्सा आहे. त्या सिनेमात आहे की नाही मला माहिती नाही, दाखवलाय की नाही, दाखवला असणार 100%. वैभव पुरंदरे देखील सावरकर द ट्रू स्टोरी ऑफ द फादर ऑफ हिंदुत्व आणि उदय माहुरकर लिखित वीर सावरकर द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन इतक्या पुस्तकांमध्ये कोणताही संदर्भ न देता हा किस्सा छापण्यात आला. आता हा खोट आहे हे सांगताना त्याचा पुरावा देणं फार अवघड नाही. छोटासा पुरावा आहे आपल्याकडे. डॉक्टर आंबेडकरांच्या द्वितीय पत्नी सविता आंबेडकर यांनी लिहिलेल्या डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या आत्मचरित्रात पान नंबर 192 वर त्यांनी एक आठवण सांगितली आहे, ज्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय की डॉक्टर आंबेडकर यांना गाडी चालवताच येत नव्हती. त्यांना शिकण्याची इच्छा होती, राजकारण आणि समाजकारणामुळे ते गाडी चालवायला शिकले नाही, त्यांना वेळ देता आला नाही. आता ते स्वतः गाडी चालवत भोपटकरांकडे गेले, त्यांना गाडीतून घेऊन एका निर्जन स्थळी गेले. निव्वळ लोडकाडी थाप आहे. हे फार अवघड नाहीये शोधणं. आज या लोकांना आंबेडकरांविषयी एवढा कळवळा का आहे, त्यामागे पण एक पूर्वापार चालत आलेला कावा आहे मित्रांनो. तुकाराम आंबेडकर यांच्यासारख्या व्यक्ती जरी सामान्य कुटुंबातून आलेल्या असल्या, प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या असल्या, त्यांना शूद्र निंदनीय मानलं जात असलं तरी अशी उसळी मारून ते आपल्या ज्ञानाच्या बळावर व्यक्तिमत्वाच्या जोरावर वर आले आणि त्यांनी समाजमानावर प्रभाव गाजवला होता.
त्यांच्या मनात असलेल्या गोरगरिबांविषयी, शोषित पीडितांविषयी असलेल्या कळवळ्यामुळे ते जनमानसात प्रचंड लोकप्रिय झाले. मग इतक्या लोकप्रिय व्यक्तीला जर आपण विरोध केला तर लोकांना आपलं कपट समजेल. हे ओळखून हे ब्राह्मण्यवादी लोक त्यांना आपलंसं करतात. नाटक असतं हे आपलंसं करण्याचं. त्यांचे विचार त्यांना आतून मान्य नसतात, पण त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन आपले विचार त्यांच्या तोंडी बेमालूमपणे घुसडायचे, त्यांची प्रतिमा काहीशी बदलायची, आपला मुखडा त्यांना द्यायचा आणि आपल्या चौकटीत त्यांना बसवायचं. अहो, आम्ही त्यांचा आदरच करतो, हो आम्हाला ते देवासारखेच आहेत असं म्हणत म्हणत त्यांची प्रतिमा आर पार बदलून टाकायची. आणि ते आमचे गुलामच कसे होते, आमच्या विचारांचे कसे होते, मग आमच्या श्रद्धास्थानाला ते गुरु कसं मानत होते, असं ठसवण्यासाठीच हे सगळं कारस्थान असतं. मग शिवळ्यांना संध्याताई म्हणाल तसं गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणायचं, तुकारामांच्या नावावर बिनबुडाचे दैवी चमत्कार थोपवायचे, आंबेडकर सावरकर मैत्री होती अशी लोणकडीत थाप ठोकायची, आणि त्यांचं सगळं मोठेपण हे आपल्यामुळेच आहे असं रुजवायचं. शाहू महाराज त्यांच्यासारखा उदारमतवादी, लोभस, भारदस्त, सुधारणावादी राजा, त्याचंही बहुजनांच्या आघाडीपणाचा फायदा घेऊन प्रतिमा भंजन केलं गेलं. वेदोक्त प्रकरणात ते ब्राह्मणांची हार झाली, मग ती सहन नाही झाली. मग काही जणांनी शाहू महाराजांनी 30 स्त्रियांना जबरदस्तीनं भ्रष्ट केलंय असं पत्र आणि चौकशी करा असं पत्र त्यावेळेच्या मुंबई सरकारकडे पाठवलं. तसेच एक अर्जवजा पत्र कोल्हापुरातील ब्राह्मण स्त्रियांच्या वतीनं कलकत्त्याच्या लेडी मिंटो यांना पाठवलं होतं. म्हणजे लेडी मिंटो यांची स्त्री सुलभ सहानुभूती मिळवायची हा डाव होता. माझ्या बाबतीत असं काहीच घडलंय मी ते इथं सांगण्यास अप्रस्तुत आहे, कारण महामानवांच्या बदनामीविषयी आपण बोलतोय. शाहू महाराजांची सत्यावर श्रद्धा होती म्हणून ते या चौकशीला सामोरे गेले. चौकशी झाली आणि महाराजांचे चारित्र्य स्वच्छ असल्याचा आणि ते कधीही व्यभिचारी जीवन न जगल्याचा अहवाल आला. मग खुद्द शाहू महाराजांनी उठावचं पत्र लिहिलं आणि त्यात सांगितलं की ब्राह्मणांच्या वर्चस्वाचं झुगारून देऊन मागासवर्गीयांची उन्नती करणं हे माझं ध्येय असल्यामुळं अनेक ब्राह्मण चळवळे माझी बदनामी करण्याचं कुटील कारस्थान रचत आहे. आपला तो इतिहासद्रोही पुरंदरे यांनी बहुजन नायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल लिहिलेल्या खोट्या बदनामीकारक माहितीमुळे या लोकांचा सांस्कृतिक वर्चस्ववाद कुठल्या थराला पोहोचू शकतो हे आपल्या सगळ्यांना कल्पना आली आहे. हा ब्राह्मण्यवादी वर्चस्ववाद आणि त्यांनी केलेल्या बहुजनांच्या नायकांची बदनामी ही केवळ या महापुरुषांपुरतीच नाही मर्यादित राहिली, तर कृष्ण आणि राम यांनाही त्यांनी सोडलेलं नाही. रामाविषयी आपण नंतर बोलूया, ते काल्पनिक होते का वास्तव होते, पण कृष्ण हा निसंशय ऐतिहासिक पात्र होतं, ऐतिहासिक होता तो, आणि तो बहुजनांचा नायक होता यात शंका नाही. इंद्राला जाणारं नैवेद्य अडवून जो माणूस गुराख्यांच्या पोरांना देत होता तो खूप मोठा बंडखोर होता त्या काळातला. इंद्र हा वैदिकांचा म्हणजे देवांचा देव, त्याला यज्ञात जे नैवेद्य दिला जायचा तो पळवायचा आणि गुराख्याच्या पोरांमध्ये वाटायचा. मग काय केलं, त्याची लोकप्रियता खूप होती ना, ही लोकप्रियता कॅच करण्यासाठी त्याला देव तर मानायचा, पण त्याच्यावर प्रेम करणारे लोक असा विचार करतात की यांनी देव मानलाय मग ते हे लोक पण आपलेच आहेत. पण कृष्णाला देव मानताना त्यांनी असं दाखवलं की सदैव ब्राह्मणांची पूजा करणारा. द्वारकेच्या कृष्ण मंदिरामध्ये तुम्ही जा, द्वारकेच्या कृष्ण मंदिरामध्ये पहिलाच खांब आहे, त्या खांबावर एक फोटो आहे. त्या फोटोत असं दाखवलंय की कृष्ण सपत्नीक सुदामाच्या पायाची पूजा करतोय. त्यातनं काय संदेश द्यायचा असेल, म्हणजे आपण ज्याला देव मानतो तोही जर ब्राह्मणांची पूजा करत असेल तर ब्राह्मण किती श्रेष्ठ आहे. कृष्णाची प्रतिमा मलिन करण्याची पण अशीच अनेक उदाहरणं आहेत. दादांत खोटी येते, उदाहरणार्थ गोपींची वस्त्र पळवणं, दादांत खोटा प्रसंग येतो. हा भारतातलं म्हणजे आह साळुंखे, डॉक्टर आह साळुंखे कायम भाषणात एक वाक्य म्हणतात की
कृष्ण ही एक अशी खुंटी त्यांनी बनवली की कुणी यावं आणि आपल्या वासना त्या खुंटीला टांगून जाव्यात. आपल्या मनातल्या सगळ्या वासना त्या कृष्ण नावाच्या खुंटीला काय वाटेल ते खपवलं कृष्णाच्या नावावर. भारतातलं कुठलं असं खेळ असेल जिथं बायका विवस्त्र होऊन ते एका सार्वजनिक तलावात आंघोळ करतात. आणि बर ठीक आहे, आपण म्हणूया की त्याने वस्त्र पळवली तर त्याला एवढा महान तत्ववेत्ता म्हणून मान्यता मिळाली असती त्याला. म्हणजे त्या काळातल्या पण समाज व्यवस्थेत त्या माणसाचे तुकडे नसते केले. माझ्या घरातल्या बायकांचे जर कोणी अशी वस्त्र पळवून गेली, मी मारणार नाही त्याला, खलास करून टाकलं असतं त्याच वेळी. हा विचार आपण करत नाही. त्या सुरत चमत्कारिक कथांमध्ये आपण अडकतो आणि गोडगोड करत ते ऐकतो. पण आणि आणखीन एक गोष्ट आहे की महाभारतात राधा हे पात्रच नाही, ते घुसळले गेल्यानंतर. अहो, आपलं सांस्कृतिक जीवन एवढं समृद्ध करणारा हा तत्ववेत्ता एवढा चारित्र्यहीन असेल का? हेच रामाच्या बाबतीत झालं. रामाच्या बाबतीत 2 आरोप आहेत. कुठले? एक म्हणजे त्यानं शंभुकाचा वध केला तपश्चर्या करत असताना, आणि दुसरा म्हणजे एक धोब्याचा ऐकून सीतेला अग्नी परीक्षा द्यायला लावली. आता मी जे मांडणार आहे ते कदाचित मतभेद असतील लोकांचे, पण तुम्ही जर नीट पाहिलं की संस्कृत कुठलाही ग्रंथ असतो, तो संस्कृत ग्रंथ संपल्यानंतर राम हा काल्पनिक होता का वास्तवात होता हा वेगळा मुद्दा आहे. पण राम हा आज आपल्या समाज जीवनाचा अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे, हे नाकारून चालणार नाही. कदाचित बहुजनांना एक आदर्श पुरुष कसा असावा हे दाखवण्यासाठी पात्र उभं केलं गेलं असावं. पण म्हणजे शबरीची बोरं असेल उदाहरण असेल. पण संस्कृत ग्रंथामध्ये जिथे ग्रंथ संपतो तिथे हा ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला काय फळ मिळणार आहे असे खाली फलश्रुती लिहिलेली असते. जिथे ग्रंथ संपतो त्यानंतर तुम्ही जर नीट बघितलं की जी 7 कांड आहेत, 7 प्रकरणं जी रामायणातली आहेत, त्यातलं सगळ्यात शेवटचं उत्तरकांड ज्यात हे सगळं आहे, त्याच्या आधी युद्धकांड म्हणजे रामानं रावणावर विजय मिळवला आणि सीतेला सोडवलं. युद्धकांड जिथे संपतं त्याच्या खाली फलश्रुती आहे, म्हणजे तो ग्रंथ तिथेच संपलाय. उत्तरकांड हे नंतर घुसडलेलं आहे, हे नंतर आलेलं. मग त्यातलं सगळंच मग त्यांनी तिथं रामाची प्रतिमा पूर्ण बदलली आहे त्यात. आणि हे कधी घडलंय तर जेव्हा बुद्ध आणि कौटिल्य यांना खोडून टाकणारी मनुस्मृती जेव्हा जन्माला आली त्यावेळी ही भर घातली गेली. संस्कृतच्या तुम्ही कुठल्याही गाण्या अभ्यासकाला विचारा, उत्तरकांड हे प्रक्षिप्त म्हणजे नंतर आलेलं आहे. महाभारत हा आधी 8000 श्लोकांचा ग्रंथ होता जय नावाचा. त्यानंतर त्यात भर घालून 25,000 श्लोकांचा झाला भारत नावाचा. आणि त्यानंतर प्रचंड भर घालून 1,00,000 श्लोकांचा जो ग्रंथ झाला तो महाभारत. मग त्यात सगळं समाजात रूढ असलेल्या सगळ्या दंतकथा, सगळ्या कथा, सगळ्या अंधश्रद्धा सगळं घुसडलं. त्यामुळे काहीही वाचताना आपण सरसकट असं मूल्यमापन करणं चुकीचं आहे. आता कृष्ण जसा ऐतिहासिक होता तसा राम ऐतिहासिक असेल असं नाही, पण तो आपला महत्वाचा भाग आहे. त्याचं मूळ जे आहे रामायणाचं बीज कशात होतं तर ते बुद्धांच्या दशरथ जातकात होतं. तिथला जो राम आहे तो दुःखावर मात करणार आहे, तो विवेकी आहे, तो संयमी आहे. आणि त्याचा विस्तार वाल्मिकी रामायणात झाला. मनुस्मृती जेव्हा निर्माण झाली तेव्हा तिचा हेतूच हा होता की वर्णप्रधान आणि पुरुष प्रधान अशी व्यवस्था निर्माण करणं. शूद्र आणि स्त्रिया यांचे अधिकार कसे पूर्णपणे नष्ट करून टाकले आपण संध्या त्यांच्या आणि सगळ्यांच्या भाषणात आपण ऐकलं. तर त्या काळामध्ये आपल्या डोळ्यापुढे असा रामासारखा आदर्श किंवा कृष्णासारखा आदर्श असणं अत्यंत आवश्यक होतं. आता हे बघा, राम स्वीकारायचा की नाकारायचा हा वेगळा मुद्दा आहे. आपण कुठला राम स्वीकारायचा आणि कुठला नाकारायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. या ब्राह्मण व्यवस्थेने आपल्या समोर खूप काही मिसळून घुसडून आणलेलं आहे. आता आपली जबाबदारी आहे की ते विवेकानं घेणं. विवेक म्हणजे काहीतरी वेचून घेणं, काय वेचायचं, काय निवडायचं, काय टाकायचं हे आपण ठरवायचंय. मी परवाच राजू पडवेकरांनी घेतलेली डॉक्टर तात्यांची मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी एक खूप छान सांगितलंय की
ब्राह्मण्यवादी व्यवस्थेचं एक बलस्थान आहे. ते कुठलं बलस्थान आहे माहितीये का? की शत्रूचं मन आपल्या ताब्यात ठेवणं, त्याच्यावर कब्जा मिळवणं. मग काय होतं की तो जे सांगतोय ते शोषण करणारा असलं तरी ते शोषण न वाटता तो आपला धर्म आहे असं वाटतं. हीच आपली नीती आहे. इतकं शत्रूचं मन ते ताब्यात घेतात. हे कौशल्य आहे ब्राह्मण्यवादाचं. ही पकड ज्यांनी सोडवण्याचा परिणामकारक प्रयत्न केला त्या सगळ्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र वेळोवेळी रचलं गेलं. त्यामुळेच मी मगाशी म्हणालो तसं आपण परिवर्तन चळवळीतले कार्यकर्ते आहोत. आपण गौतम बुद्धांचा आदर्श घेत आपल्या बहुजनांशी, आपल्या भोवतालातल्या अनेक लोकांशी संवाद साधायला शिकलं पाहिजे. मला तुम्ही इथे बोलवलं आणि या परिसंवादात बोलण्याची संधी दिली त्या सगळ्या दिग्गजांबरोबर, याबद्दल खूप मनापासून आभार. धन्यवाद.